तुमचं लग्न कधी झालं? 1970 झालं. होय. कसं झालं लग्न? घरामध्ये लग्न केलं, हा. मंडप देऊन बँड नाही फिड नाही आणि लग्नाला नवरा नवरीला देवाला पाठवतेत का नाही? चालत गेलो आम्ही गोलचावडीला. होय. आता काय काय गाडी वगैरे केली ना सासऱ्याने तुमच्या? काय नाही काय नाही. का? फोटो पण नाही कसला, काळा पण नाही. अगो लग्नात फोटो नाही तुमचा? बँड लावलं नव्हतं आणि म्हणलं तर. तुमच्या जावेच्या होतं का? त्यांचा आहे का? तिचं मी दुष्काळात त्या देवळात केलं सिद्धेश्वरच्या. दोघींचे फोटो नाही म्हणायचं. नाही अगं नाही बाई. 3 वर्षांत झालं ना ते. काय कसली आवाज गोपल. मग काय बाई, आणि तुम्हाला तेवढं वर्ष लिकरून होतं, मला किती त्रास दिला असेल ना? तू बघ की मी येऊन नांदायला आली म्हणजे बघा. लई त्रास लई म्हणजे भयंकर. आधीचे लोक कशी ना विचित्र एवढा त्रास देत होते. लाडकीला लाडकी. पुरी झाल्या पण कसं बी असू दे हा. पण पोरगं मला झालं त्या तुम्हालाच झालं. आणि मुलगा असणं पण गरजेचंच आहे त्या. आणि मग तेव्हा म्हाताऱ्याला लय आनंद झाला. वंश कसं जाणला मनमानी किती शिक्षण घ्या काही करा पण मुलगा पाहिजेच घराला वंश. नंतर 3 लेकराचे लेकरं त्याच नावाने चालणार ना. मुलगा पाहिजेच. आमोलच झाला घरात. मग काय तर आला काय लक्षात? शेवटी झालंच. मग काय मनीषाकडे स्वयंपाक हा. जावा तर तू स्वयंपाक केलेला सगळ्यात समोर खाली ठेवायला पाहिजे. हो मग ठेवायलाच पाहिजे. स्वयंपाक असला मिळून खायचं सगळ्यांनी. गाजराची बाबाची केली गाजराची भाजी दिला आणि सांडग्याची आमटी. त्यांनी शाळेत आल्यावर आम्ही जेवायचं का? मग काय तर बाई. तिने झाकून ठेवलेलं काढलं मी. आणि झाकून का ठेवायचं असली घाण सवय? मग गाजराच काढलं मी आम्ही जरा घेतला तर आम्हाला नाही खायचं. मग पाहिजेच की. स्वयंपाक तुझे मग रात्री 10 वाजता दुकानात जेवायला आल्यावर एवढंच राहिले एवढं आता आम्हाला भाकरीवर भाजी बी नको. पाहिजेच की. मग भांडणं काढली. मग आत्या म्हणली तुझ्याकडे स्वयंपाकाच्यावर तू चुरून ठेवल्यावर त्यानं काय खायचं असं म्हणली नवरा बायकोनी. मग ताटावर उठून तिला मारलं होतं. बापरे. ती शेजारी बघा फोन आला तिनं म्हणली खोली होती लई भांडणं म्हणली ते तिला आवडलं नाही. काय जावांची भांडणं. एकतर पगार कमी नोकरी नाही कायम नाही आम्ही जेवढं. अहो पण ते किराणा दुकान तुमचा पण हक्क होता. तुमच्या सासऱ्यांचा म्हणजे तुमचा हक्क असतोच ना. दोन्ही सुनांचा हक्क असतो असं थोडी आहे. मग सकाळी पाटण नेहमीप्रमाणे उठवायला गेली साहेबाची खोली खाली पुष्पा तू तिला चालायची ना का मारलं होतं कोंबलं होतं वाटतं वाकून गेली. आणि काय झालं पण आधीची लोक अशीच होती ना. काय आधीच्या लोकांमुळे तर सगळं भरपूर अशी झालेलं आहे. आधीची लोक अशी होती बघा. सुनांना खाऊन देत नव्हती काय नव्हती. जावंशास चुरून ठेवायचे निसर्गच काढून ठेवायचा त्या कोया टकल्यात गुळ घालायचा आम्हाला मागे ठेवायचा. अवघड आहे. असं म्हण ना चुकीचं आहे. मग